5 दिवसांपूर्वी जेलमधून सुटून आलेल्या तरुणाची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये काळेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये दोघांना अटक केलेली आहे। खरं तर ज्या तरुणाची हत्या झाली त्याच तरुणानं आपल्या प्रेयसीवरती धारदार चाकूने हल्ला करत तिचा हत्येचा प्रयत्न केला होता आणि याच गुन्ह्यात त्याला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याला जेल झाली होती। आता त्याला 5 दिवसापूर्वी जामीन मंजूर झाला आणि तो बाहेर आला, परंतु आपल्या मुलीला पुन्हा तो छेडेल आणि पुन्हा एकदा हल्ला करेल या भीतीनं संबंधित प्रेयसीच्या आईनं आपल्या नातेवाईकांना आणि प्रियकर असलेल्या विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना याबाबतची माहिती दिली, त्याला समज देण्यास सांगितलं, परंतु या दोघांनी थेट त्याची हत्या केलेली आहे। हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे, हे प्रकरण कुठं घडलं, कधी घडलं, या संबंधी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कृष्णा पांचाळ, आपण बघताय मुंबई तक। गुरुवार रात्री 11च्या सुमारास शिवशंकर कॉलनीमध्ये अनिकेत आणि विशाल सूर्यवंशी ज्या ठिकाणी राहत होते त्या घराच्या समोरून मयत जो एकतर्फी प्रेम करणारा आहे सुभाष शेख आणि त्याचा जो नातेवाईक आहे अर्षद शेख हे त्या ठिकाणून जात होते आणि तेव्हाच अनिकेत आणि विशाल यांनी डाव साधला आणि त्याने सुभाष शेख याला थेट विचारलं की तू खरं तर तुझी जी प्रेयसी आहे तिच्यापासून लांब राहा, तिला छेडू नको किंवा काही इजा पोहोचवू नको। आधीच रागात असलेल्या आणि जिच्यामुळे तो गेली 5 ते 6 महिने जेलमध्ये होता तिचं नाव घेतल्यानंतर तो चिडला आणि तो तिच्या प्रेयसीला लग्नासाठी तगादा लावत होता। हे सगळं त्याच्या डोक्यात होतं, आधीच राग होता, म्हणून त्या तिघांमध्ये वाद झाले आणि या तिघांचा वाद सोडवण्यासाठी अर्षद शेख हा गेला होता, परंतु आधीच अनिकेत आणि विशाल यांनी तयारी करून आलेले होते, चॉपर आणि चाकूने तर या दोघांवरती हल्ला केला। सुभान शेख याला बेदम मारहाण करण्यात आली, त्याच्यावरती चाकूने वार करण्यात आली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभान याचा अगदी काही मिनिटांमध्ये जीव गेला, तर अर्षद जो सुभानला वाचवायला गेला तो गंभीर जखमी झालेला आहे, त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परंतु या सगळ्या प्रकरणानंतर अगदी काही अंतरावर काळेवाडी पोलीस स्टेशन आहे, तिथून पोलीस तात्काळ घटनास्थळी आले, तोपर्यंत अनिकेत असेल किंवा विशाल असेल हे फरार झाले होते। मुळात हे सगळं जे प्रकरण आहे ते गुरुवारी रात्री 11च्या सुमारास घडलं आणि सुभाष शेखची जी प्रेयसी आहे तिच्या आईनं याबाबत विशाल आणि अनिकेत यांना खरं तर सुभानला समजावण्यासाठी सांगितलं होतं, ते थेट त्याची हत्या करतील याची कल्पना सुभानच्या प्रेयसीच्या आईला नव्हती। आता खरं तर या प्रकरणामध्ये अनिकेत आणि विशाल याला काळेवाडी पोलिसांनी अगदी काही तासांमध्ये अटक केलेली आहे। हा जो सुभाष शेख आहे अवघ्या 19 वर्षाचा आहे आणि विशाल आणि अनिकेत जे आहेत ते 20 आणि 25 वयातील आहेत। सुभाष शेखची जी प्रेयसी आहे तिच्या आईचं आणि विशाल सूर्यवंशी या दोघांचं खरं तर प्रेम प्रकरण होतं आणि याच प्रेम प्रकरणामुळं आणि संबंधामुळं तिच्या आईनं या दोघांना सांगितलं होतं की तू सुभानला व्यवस्थित आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांग, परंतु या दोघांनी थेट त्याची हत्या केलेली आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।